याबाबतची सर्व तपासणी HIV बाबतची आणि इतर सगळ्या तपासण्या, रक्ताच्या ज्या काही तपासणी त्या सगळ्या तपासण्या ह्या मोफत केल्या जातात. त्याला कोणतेही चार्जेस घेतले जात नाही. आपल्या इतरही काही तपासण्या असतील तर पाटील मॅडम यावेळी या सगळ्या तपासण्या करू शकतात. रक्तातील साखर असेल, रक्ताचं प्रमाण असेल, पांढऱ्या तांबड्या पेशीचं प्रमाण असेल, लिपिड प्रोफाईल नावाची तपासणी, लिव्हरबरोबर HIV ची तपासणी, TB ची तपासणी असेल, एक्सरे असतील, एखाद्या पेशंटला औषधोपचाराची वेगळ्या पद्धतीने गरज असते तर या सगळ्या तपासण्या आणि औषधोपचार ग्रामीण रुग्णालयात आपल्याकडं मोफत केले जातात. आता पूर्वी त्याला पैसे घेतले जात होते पण आता नवीन नियमानुसार आपण हे सगळं मोफत करतोय. म्हणजे रक्ताच्या संपूर्ण तपासण्या, एक्सरेची तपासणी आणि आपणास आवश्यक असणारे औषधोपचार आणि गरज असेल तर सलाईन मधून सोडण्यात येणारे औषधं वगैरे या सर्व बाबी सुद्धा आता ग्रामीण रुग्णालयात मोफतपणे दिल्या जातात. या सगळ्या सेवेचा आणि संधीचा आपण या निमित्तानं फायदा घ्यावा असं आपणास मी सूचित करतो आणि थांबतो. मॅडम सरांना आम्ही सेंटरवर पण बोलवलं होतं. सर्वांना आम्ही प्रसाद दिला होता. सर्व मुलांना आम्ही राखी बांधली होती आणि सगळ्यांना थोडा आत्मा परमात्म्याचा परिचय देऊन मेडिटेशन वगैरे पण शिकवलं. कारण की आपल्या मनाला मजबूत करण्यासाठी मेडिटेशनची खूप आवश्यकता आहे. कारण की डॉक्टर लोक सुद्धा सांगतात की 90% आजार जे आहेत ते मनावर अवलंबून असतात. असे जे पेशंट्स आहेत त्यांना जेवढं तुम्ही मानसिक आधार देईल, जेवढं तुम्ही त्यांचं मानसिक मनोबल वाढवाल तेवढं त्यांचा आजार कमी होण्यास ही मदत होते. तर मी मेडिटेशनचं प्रॅक्टिकल आपल्याला करून घेणार आहे. तर सर्वांनी ताट बसायचं आहे. ग्रस्त आहे वेळग्रस्तच नाही पण जे पण आजारी आहेत त्या सर्वांना ईश्वराकडून एक शक्तिशाली निरोगी होण्यासाठी शक्तीची किरणे घेऊन संपूर्ण विश्वामध्ये पसरून हा एड्स आजार संपूर्ण मुक्त होऊन एड्स मुक्त आपला भारत झाला पाहिजे हा संकल्प आपण आज या एड्स मुक्त दिनानिमित्त करूया. ओम शांती. आपल्या सगळ्या विचारांना बाजूला ठेवून या ठिकाणी स्वतःला एकटे समजा. संकल्प करा मी एक आत्मा आहे. ताऱ्याप्रमाणे चमकता एक ज्योती पूर्ण शरीराला चालवणारी एक शक्ती, विचार करणारी शक्ती, कर्मेंद्रियाद्वारे कर्म करणारी शक्ती. मी एक चैतन्य शक्ती आत्मा आहे. मी आत्मा दोन्ही भुवयाच्या मध्ये भ्रुकुटीमध्ये स्थित आहे. मी आत्मा परमपिता परमात्मा जो शक्तीचा भंडार आहे त्या परमात्माची संतान आहे. मी परम पवित्र आत्मा आहे. शक्तिशाली आत्मा आहे. माझ्या आत्म्यांचे पिता परमपिता शिव परमात्मा तेही अति सूक्ष्म ज्योती, पवित्रताचे सागर, सुखाचे सागर, शक्तीचे सागर, आनंदाचे सागर, सर्व शक्तिवान आहे. माझ्या आत्म्याच्या मन बुद्धीचं कनेक्शन परमात्माशी जोडलं गेलेलं आहे. अनुभव करा. आपल्या मन बुद्धीद्वारे परमात्मा सर्वोच्च शक्तीला पहा व अनुभव करा ती परमात्मा सर्वोच्च शक्तीकडून पवित्रताची किरणे माझ्यावर पडत आहे. मी आत्मा त्या पवित्रताच्या किरणामध्ये नाहत आहे. पवित्रताचा सागर शिव परमात्मा, शिव बाबा यांची किरणे माझ्यावर तर पडतच आहे, त्याचबरोबर संपूर्ण विश्वावरही पडत आहे.
विश्वातील अनेक दुःख अशांतीवाली आत्मा, ज्यांनाही असा एड्स आजार झाला आहे, अशी आत्मा, या सर्वांवर परमात्माची शक्तिशाली किरणे पडत आहे व माझ्याद्वारेही अनेक शक्तिशाली किरणे माझ्या आत्म्यातून निघून संपूर्ण विश्वामध्ये पसरत आहे. आणि मनामध्ये हा संकल्प आहे, ही परमात्माची शक्तिशाली किरणे, ही परमात्माची शक्ती, हा परमात्माचा सकाश व माझ्याद्वारे निघालेला हा सकाश विश्वातील सर्व आत्म्यापर्यंत पोहोचत आहे. संपूर्ण विश्व व विश्वातील सर्व वाईट वृत्ती, सर्व हे शक्तिशाली किरणामध्ये जळून भस्म होत आहे. सर्व विश्वातील आत्मे पवित्र शुद्ध बनत आहे. संपूर्ण विश्व एड्स मुक्त बनत आहे. हा एड्स आजार संपूर्ण विश्वातून समूळ नष्ट होत आहे. संपूर्ण विश्वामध्ये परमात्माची ही पवित्रता, सुख, शांती, आनंदाची किरणे एक झरण्याप्रमाणे, एक फोकस प्रमाणे सर्व विश्वामध्ये दूर दूरपर्यंत पोहोचत आहे. व सर्व विश्व या परमात्माच्या शक्तिशाली छत्रछायेखाली अनुभव करत आहे. सुख शांतीमय अनुभव करत आहे. व संपूर्ण विश्व एड्स मुक्त झालेलं आहे. सर्वकडे आनंदच आनंद, समाधान, सुख पसरत आहे. सर्व वातावरण पवित्रमय झालेलं आहे. हाच आपण हे एड्स मुक्त दिनानिमित्त सर्वजण परमात्माला साथ घेऊन आपल्या सर्वांच्या सहयोगाने आपलं विश्व, एड्स मुक्त विश्व हा संकल्प करूया आणि मनातल्या मनात परमात्माचे धन्यवाद मानूया. धन्यवाद शिवबाबा, धन्यवाद. ओम शांती, ओम शांती.